ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। 2023 मध्ये ईडी धाडीवेळी नेमकं काय काय घडलं याबाबतचे गौप्यस्फोट हे राऊतांनी आपल्या या पुस्तकामधनं केले। तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काय ऑफर दिली, मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत सुद्धा त्यांनी दावे केलेले आहेत। बघूयात या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। आदल्या दिवशी मला शिंदेंचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून। काय गरज आहे तुमच्यासाठी बोलायची? तुम्ही असे कोण आहात? कोण तुम्ही? अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ, राऊतांची गंमत आहे। नरकातला स्वर्ग या पुस्तकाच्या माध्यमातून खासदार संजय राऊतांनी गौप्यस्फोटांची मालिका सुरूच ठेवली आहे। आर्थिक घोटाळा आरोपाप्रकरणी 2023 मध्ये संजय राऊतांना आर्थर रोड कारागृहात 100 दिवस काढावे लागले। मात्र अटकेआधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा फोन आला होता असा दावा संजय राऊतांनी केलाय। मी अमित शहांशी बोलू का असं शिंदे बोलत होते असा गौप्यस्फोट राऊतांनी केलाय। एकनाथ शिंदे म्हणाले, मी वरती बोलू का, अमित शहा यांना सांगू का? त्यावर संजय राऊत म्हणाले, नको, काही गरज नाही, तसेच तुम्ही वरती बोलल्यानंतरही मी तुमच्या पक्षात येणार नाही। आदल्या दिवशी मला शिंदेंचा फोन होता अटकेच्या आधी, अमित शहाशी बोलू का म्हणून। बोलो काही गरज नाही, नरक बघा, नरक कसा असतो, बोलू का मी वर, एस टी शिंदे वर बोलू का? बोलो वर बोलला तरी तुमच्या पक्षात मी येणार नाही म्हटलं, मी पळून जाणार नाही म्हटलं, वर बोलण्याची गरज नाही, मी बोलू शकतो एकटावर, मी समर्थ आहे। काय गरज आहे तुमच्यासाठी बोलायची? तुम्ही असे कोण आहात? कोण तुम्ही? अमित भाईचा मला फोन आला होता, अमित भाईला बोललो ये ठीक नाही आहे भाई, मग शेलारचा फोन आला होता। या सगळ्या मनगढत कहाण्या आहेत, या कहाण्यावर कोणी विश्वास ठेवायला तयार नाही। शिवसेनेत असल्यापासूनच संजय राऊत आणि राज ठाकरे यांचे चांगले संबंध असल्याचं मानलं जातं। मात्र आता संजय राऊतांनी आपल्या पुस्तकात मनसे अध्यक्ष राज ठाकरेंबाबत खंत व्यक्त केली आहे। मी तुरुंगात गेल्यावर राज ठाकरे किमान एकदा चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही अशी भावना राऊतांनी व्यक्त केली आहे। माझ्यावर आणि कुटुंबियांवर ईडीची कारवाई सुरू झाली तेव्हा राज ठाकरे चेष्टेत म्हणाले होते, संजय राऊतांनी आता एकांतात बोलण्याची सवय करावी। खरं तर राजकीय मार्ग वेगळे झाले असले तरी राज आणि माझ्यात नेहमीच एक जिव्हाळ्याचं नातं कायम राहिलंय। आम्ही अनेक वर्ष जवळून काम केलं, सुख दुःख वाटलं, उलट यावेळी त्यांच्याकडून मला आधाराची गरज होती। मी तुरुंगात गेल्यावर माझ्या घरी किमान एकदा फोन करून चौकशी करतील अशी अपेक्षा होती, मात्र तसं झालं नाही। खरं तर राज ठाकरे आणि त्यांच्या उद्योग मित्र परिवारावरही ईडीने फास आवळलाच होता। तसेच राज ठाकरेंनाही ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी जावेच लागले। वाटत काय स्वातंत्र्य सैनिक म्हणून त्यांनी जेलमध्ये गेले नव्हते ना, आर्थिक घोटाळ्याच्या आरोपाखाली गेलेले होते। स्वतःला स्वातंत्र्य सैनिक म्हणून पोर्ट्रेट करा। तुम्ही काय शहीद भगतसिंग आहात का की तुमच्या जेलवर तुम्ही पुस्तकं लिहिताय ते? आणि लिहायचंच होतं तर तो घोटाळा कसा केला हे लिहिलं असतं तर जास्ती लोकांना कळलं असतं की कशासाठी गेलेलं आतमध्ये ते काय। त्यामुळे राजसाहेब ठाकरेंनी फोन करायला पाहिजे होता, आमची जुनी मैत्री। ही कुठली जबरदस्तीची वन साइडेड मैत्री? ते तर म्हणत नाहीत की माझे मित्र आहेत संजय राऊत, हेच आपले रोज बोलतात की ते माझे मित्र आहेत, ते माझे मित्र आहेत म्हणून। मान न मान माहिती मेहमान सारखं झालं ते। पत्राचाळ प्रकरणातील ईडी कारवाई वेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना फोन केल्याचं संजय राऊतांनी पुस्तकात म्हटलंय। मीटिंग मध्ये असल्यानं अमित शहा यांचा 10 मिनिटांनी फोन आल्याचं राऊतांनी सांगितलंय। मला अटक करून सूड घ्या असं आव्हान आपण शहांना केलं होतं असा दावाही राऊतांनी केलाय। अमित शहा म्हणाले, संजय जी बोलिए, आपने फोन किया था। संजय राऊत म्हणाले, अमित भाई आपले राजकीय भांडण आहे आणि त्यासाठी तुम्ही मला टार्गेट करू शकता। अमित शहा म्हणाले, मैं समझा नहीं। त्यावर संजय राऊत म्हणाले, मला टार्गेट करायचं असेल तर ह्या क्षणी मी दिल्लीत आहे, ईडीला सांगा मला अटक करा। माझ्यासाठी इतर निरपराध लोकांना का त्रास देताय? त्यानं काय साध्य होणार? कारण नसताना मुंबईत माझ्या मित्रांवर धाडी घातल्या, त्यांना ईडीवाले उचलून घेऊन गेलेत। अमित शहा म्हणाले, संजय भाई मुझे कुछ भी जानकारी नहीं, मैं देखता हूँ। संजय राऊत म्हणाले, सर आपण गृहमंत्री आहात, राज्यसभा सदस्यांसंदर्भात कारवाई सुरू आहे,
अमित शहा यांच्या झालेल्या संवादानंतर लगेच 5व्या मिनिटाला मुंबईहून आशिष शेलारांचा फोन आल्याचं संजय राऊतांनी म्हटलंय. आशिष शेलार म्हणाले, संजयजी काय प्रकरण आहे, मला अमित भाईंचा फोन आला होता, समजून घ्या. त्यावर संजय राऊत म्हणाले, आशिष, गृहमंत्र्यांना सगळा विषय माहीत आहे, त्यांच्या संमतीशिवाय हे शक्यच नाही. प्रवीण व सुजितला देखील तू ओळखतोस. माझं म्हणणं आहे, सरळ मला अटक करा आणि सूड घ्या. इतरांना कशाला छळताय? गृहमंत्री शहांना फोन करून माझ्या भावना व्यक्त केल्या. तो संताप होता. ते एक म्हण आहे मराठीमध्ये, अंगात नाही बळ आणि चिमटा काढून पळ. तशी या राऊतांची गंमत आहे. आलं का लक्षात? बरं, यांची लायकी काय आहे? काय लायकी यांची? एका महिलेला, त्या स्वप्ना पाटकर सारख्या महिलेला फोनवरनं शिव्या देणं. त्यांच्याकडे भास आणि आभास, त्याच्या पलीकडे काय नाहीच आहे. जे आहे ते तोंडातच आहे. मी तर मोदीजींना हात जोडून नम्र विनंती तुमच्या माध्यमातून करतेय की या सगळ्या वाचाळांना, या सगळ्या गटारातल्या किड्यांना एका गाडीत भरा आणि कृपया यांना बॉर्डरवर सोडून या. पुस्तक प्रकाशनाआधी खासदार संजय राऊतांनी काही दावे करत ट्रेलर दाखवलाय. त्यामुळं पुस्तक प्रकाशनानंतर नेमका पिक्चर कसा असेल, नरकातला स्वर्ग या पुस्तकातून जमिनीवरचे दावे काय काय असतील याकडे देशाच्या नजरा लागल्यात. पद्मेश पवारसह पुढारी न्यूज, मुंबई.